नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। गेले 4 दिवस 5 दिवस लोकांना समोरच्या गाडीचा इन्शुरन्स क्लेम केला पाहिजे तर त्या माणसाला 40 लाख 40 त्याचं सर्जरीला फक्त 1.5-2 लाख ते 2 लाखाची मदत आम्ही करतो। भविष्यामध्ये त्याला 40 लाख रुपये आले त्याची आता सध्या ते फक्त 2 लाखाची आणि तुमचं बी समाधान कसं आता 2 लाख कोणाकडे नाही राहत तुम्हाला घेऊन जाते ॲक्सिडेंटमध्ये 7 लाख रुपये ॲक्सिडेंटचे बी केस जास्त करतो। समजा आता त्याला काहीच येत नाही त्याला 2 लाख रुपये लागून झाले काहीच नाही त्याचे पैसे तर ते सगळं मॅनेज करतो। पुढं रोडवर समजा एखादं किडे पडले पेशंटला त्याला आंघोळ बिंघोळ घालून घाटीतून पूर्ण क्लिअर करून घालून असं काम माझं कुठल्याही राजकारणाशी आणि असे लोक लय कमी म्हणजे काय झाला हे निस्वार्थपणे जे काम करणार आहे म्हणजे प्रत्येकाचं काम करण्यामध्ये एक मोठी असतो की अंताला बा इलेक्शन आलं वगैरे असं बी काम करून परमेश्वर मला काही नाही केलं तरी समजा 8-10 हजार रुपये असे आशीर्वादी घेते तर मी देवाचे काम करतो। समजा आता तुम्हाला मला 2 लाख 50 मध्ये सुट्टी करून देतो 1.5 लाख वाचले तर लोक 2-5 हजार नाही बाबा आपले एवढे पैसे वाचले लोक बी उपकार करतो। हा ना अजय भैया जयस्वाल आज छत्रपती संभाजीनगर मध्ये असून आज रुग्णसेवा करतेवेळेस माझ्या गावचेच ऍक्सिडेंट झालंय म्हणून मी त्यांना इमर्जन्सी आता मदत करायला आलो। त्यात या वैजापूरचा भैया याला सुद्धा मी आज मदत केली। माझं सर्व मायबाप जनतेला एकच विनंती आहे, बघा ज्या क्षेत्रामध्ये मला मी कुठल्याही प्रकारचं राजकारण करीत नाही पण ज्या क्षेत्रामध्ये मला परमेश्वराने निवडलं का आज तुम्ही संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये कुठे बी सांगा मला तुम्ही मला सांगायचंय का 5 लाख रुपये मला खर्च आहे जर ते काम मी जर 50,000 40,000 केलं नाही तर मला चौकात येऊन बूट मारायचा। फक्त माझी एकच विनंती आहे की मी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने काम करतो तर आज जास्तीत जास्त आत्महत्या आपल्या संभाजीनगरच्या घाटीमध्ये होत आहे। आज आमदार खासदार राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री आज 1 किलोमीटरच्या 1.5 किलोमीटरच्या अंतरावर राहत असेल पण एक सुद्धा माझ्या गोरगरीब मायबाप जनतेला भेटायला कधी संभाजीनगरच्या घाटीमध्ये नाही आला। आज तो शेतकरी माझा आत्महत्येच्या दारात पोहोचलेला आहे। कुठल्याही प्रकारची आज मदत होईल नाही जे आश्वासन केलं आम्ही निवडून आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही कर्जमाफी करू त्या कर्जमाफीची सुद्धा पूर्तता होईल नाही। आज जास्तीत जास्त आत्महत्या होत आहे आणि त्या आत्महत्या कशा कमी होतील त्यासाठी आम्ही 24 तास मी उद्धवजीच्या आशीर्वादाने मदत करतो। तुम्हाला एक सांगतो जर हे केंद्रात राज्यात सगळं सरकार जर संभाजीनगर मध्ये बसले आणि यांना जर गोरगरिबाचा सुद्धा दिलासा देऊ शकत नाही फक्त त्या गोरगरीब जनतेच्या जीवावर निवडून यायचे 4 ड्रेस बदलायचे करोडोच्या गाड्या घ्यायच्या इकडून तिकडे हिंडायचं पण गरीबाच्या हिताचं एक सुद्धा काम नाही हे मला खूप अवघड वाटतं। म्हणून मी आज 24 तास गोरगरिबासाठी सतत काम करीत असतो। आज संभाजीनगरची घाटी बघा कशी झाली असेल, कॅन्सर हॉस्पिटल बघा, पत्रकार बंधूंना सुद्धा मी विनंती करतो तर तुमच्याकडे गोरगरीब जनता ज्याला 1 लाख 1.5 लाख रुपये जरी लागले आणि माझा नंबर दिला तर कसं मी फ्री मध्ये होईल कसं कमी पैशात होईल ते काम आज छत्रपती संभाजीनगर मध्ये करतो। आणि या सरकारला सुद्धा विनंती करतो आज संभाजीनगरचं बस स्टँड सुद्धा तुमच्याकडे सुधारलं जाईल नाही। आज जशीच तशी प्रगती तुम्ही बघा बस स्टँडला जाऊन सुद्धा आज 70 वर्षाचे वृद्ध ठोकर खाते आणि फ्रॅक्चर होते आणि घाटीला येते ते बस स्टँड सुधरू शकत नाही तर हे संभाजीनगरचा काय विकास करणार आहे। आज माझी संकल्पना होती की प्रत्येक उड्डाणपुलाखाली शौचालयाची व्यवस्था व्हायला पाहिजे होती जशी बाबा पेट्रोल पंपावर झाली पण ती पूर्ण उड्डाणपुलाखाली शौचालयाची व्यवस्था सुद्धा होत नाही। येणाऱ्या काळामध्ये जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। हे फक्त आमदार खासदार विकत घेऊ शकते फोडाफोडी करू शकते पण निष्ठावंत शिवसैनिक
हे कधीही विकत घेऊ शकत नाही, हे तुम्ही लक्षात असू द्या. जय महाराज. जो सेनेच्या एक कार्यकर्ता म्हणून आपण अगदी तळागाळातल्या लोकांपासून तर अगदी उच्च स्तरावरच्या लोकांपर्यंत आपण एक सामाजिक काम करतो आणि संस्थेच्या वतीनं अन्य कोणी काम करताना दिसत नाही. आता ज्या उद्धव साहेबांनी मला नियुक्ती केली पूर्ण मराठवाड्याची, आज मी मराठवाड्यामध्ये काम करतो. मला कुठली अपेक्षा नाही का काही नाही. आज आमच्या कुटुंबातले दानवे दादा असतील, तुम्ही बघितलं असेल तुमच्या चॅनेलद्वारे का माझा व्हिडिओ 6 कोटी लोकांनी बघितला होता, दानवे दादाचा आणि माझा. पण हे असा शिवसैनिक आहे, मी प्रत्युत्तर देणार नाही, तो आमच्या कुटुंबातला प्रश्न होता. आज फडणवीस साहेबांनी सुद्धा मला ऑफर दिली, संजय केनेकर साहेबांनी मला ऑफर दिली, पण मी त्यातला नाही. आज गोरगरिबासाठी 24 तास झटणारा मी एक शिवसैनिक आहे आणि मला कुठलीही अपेक्षा नाही. तुम्ही मला सांगा का त्या हॉस्पिटलला 1 लाख रुपये त्या रुग्णाला खर्च आहे, त्याचं काम जर 10-20 हजार रुपयात नाही केलं मी, तर मला तुम्ही माझा कधी पण समाचार घेऊ शकता. आज मी 5 वर्षापासून सतत रुग्णसेवा करतो. 28 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये. मुंबईला सुद्धा संभाजीनगरच्या घाटीमधले त्या छोट्या बाळाला हृदयाच्या शस्त्रक्रिया लागत असतील, ते आपल्याकडे होत नाही घाटीला, तर मी मुंबईला सुद्धा फ्री केलो. उद्धव साहेबांनी सुद्धा मला तिथं गेट ऑफ इंडियापाशी मला सगळी व्यवस्था केली, मला राहण्याची सगळी व्यवस्था केली. त्यामध्ये आपले संभाजीनगरचे असो कुठले असो रुग्ण राहतात, कुठं शैक्षणिक कामासाठी जाते, कोणी आरोग्याच्या कामासाठी, कोणी पोलीस भरतीसाठी जाते. तुम्ही सगळी व्यवस्था मी मुंबईला सगळे आपल्या एक कुटुंब प्रमुख या नात्याने सगळ्याची व्यवस्था करतो. आपण रुग्णांची गोरगरीब रुग्णांची सेवा करता, परंतु ग्रामीण भागातला शेतकरी जो आहे, जो खरा म्हणजे आपला पाठीचा कणा म्हणतात तसे शेतकरी आहे, त्यांच्या खूप समस्या आहेत. कर्जमाफी सुद्धा या संदर्भात आपण काही तुम्ही बघा ना, आज ज्यावेळेस निवडणुकीत झालं त्या GR काढलं होतं का आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू, संपूर्ण कर्जमाफी करू. आज शेतकरी हवालदिल झालाय, रोजच्या आत्महत्या वाढलेल्या आहे. आज जे पेरलं ते उगायला सुद्धा तयार नाही. या परिस्थितीमध्ये जर आपला शेतकरी येऊन थांबला आणि आज संभाजीनगरच्या घाटीमध्ये तुम्ही ऑब्झर्व करा, 2-3 आत्महत्या दररोज होत्या. काल मोबाईलचे रिचार्ज पे एक आत्महत्या झाली. म्हणजे इतका आपला समाज महागाईमुळे सगळ्या याच्यामुळे इतका त्रस्त झालाय का आत्महत्येच्या दारात पोहोचलेला आहे. या लोकांनी निवडून यायचं आणि आपले भूखंड हडप करायचे एवढंच काम धरलेलं आहे. बाकी निष्ठा कुठे राहिली? आज जी निष्ठा होती उद्धव साहेबांकडे होते, सगळे सामान्य कुटुंबातले होते, माझ्यासारखेच होते. कोणी कारखान्यात काम करीत होतं, कोणी खरे साहेब असतील पहिल्याने काय होते, पण ते पक्षासोबत निष्ठेने, दानवे साहेब पक्षासोबत निष्ठेने. तसं जर आज निष्ठेने सगळे राहिलं असते, आज संभाजीनगर मध्ये सगळं सरकार बसलं असतं, कर्जमाफीला आपल्याला कुठल्याही जायची गरज नव्हती. तुम्हाला माहिती आहे का उद्धव साहेबांनी 2 लाखापर्यंत कर्जमाफी कुठलीही अति शर्त न करता एक इमिडिएटली ताबडतोब शेतकऱ्या दिली. पण यांना फक्त आज अजून 10 वर्षांनी काय व्हायचं, कोणता समृद्धी कुंकून जाणार आणि त्याच्या आसपास कसं जमिनी खरीद करायच्या आणि कसं डेव्हलप करायचं ते पुढचं नियोजन यांनी केलंय. आणि हे संविधानच्या पाठीमागे लागलेलं सरकार आहे. ते जास्त मेजॉरिटी दाखवेल संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं, आम्ही आंबेडकरच्या घटनेनुसार चालणारे शिवसैनिक. आणि जोपर्यंत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वानी चालतो ना, तर आम्हाला जगातली कोणती ताकद हरू शकत नाही. हे आमदार खासदार काहीच नाही, त्यांना फक्त सिम्बॉल आहे. आज बाळासाहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे का जर असं जर काही करीत असेल तर यांना रस्त्यात तुडवा. पण शिवसैनिक शांत आहे, उद्धव साहेबाचा आदेश पाळते, पक्षाचा आदेश पाळते, संस्कृतीप्रमाणे राहते. नाहीतर एक दिवस संभाजीनगर काय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नेपाळ सारखी परिस्थिती आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही बघितलं असेल ते आज माझे तरुण इतके परीक्षेला बेहाल झाले. आता मोठ्या CITचा पेपर फुटीचा याचा त्याचा आपले कांगणे सर असतील, कॉक्रोच म्हणले ते सगळे माझे तरुण असतील, काय त्यांच्यावर बेत एक बी सुखी नाही या सरकारच्या काळामध्ये. मला याच पूर्ण अभ्यास आहे, त्याच्यामुळे मी राजकारणाच्या क्षेत्रामध्ये जात नाही. कोरोनासारखी महामारी आली होती आणि तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी उद्धव साहेब होते. त्यांच्यामुळे कुठली मानवी हानी होऊ शकली नाही, त्यांनी होऊ दिली नाही. त्याबद्दल आपलं काय? तुम्ही हे सांगा, उद्धव साहेबांची दखल महाराष्ट्राने नाही पण कुटुंब म्हणून सर्व जगाने दखल घेतली आणि नंबर 1 चे मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं. तर काय कारण असं, जर जगाने त्यांची दखल घेतली उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून, तर ह्या आमदार खासदार जे आताचे पळकुटे समजा इकडे तिकडे पळते पैशासाठी, तर त्यांनी थोडा आदर्श घ्यायला पाहिजे ना. तर ज्याला मान सन्मान बाहेर देशातले लोक करते, तर मग आपल्या महाराष्ट्रात का नाही?
उद्धव साहेबांचं काम कोरोनात बघितलं नाही का? मी सुद्धा रात्रंदिवस कोरोनात संभाजीनगर मध्ये काम केलेलं आहे. 24 तास काम केलंय, तुम्हाला सगळ्याला माहिती. आपलं पूर्ण नाव सांगा. मी राजू भैया जयस्वाल आहे. माझी खास करून मी राजकारण कुठल्याही प्रकारचं करीत नाही, पण माझी रुग्णांना, रुग्णाच्या नातेवाईकाला विनंती आहे खास करून, तर मला कुठल्याही हॉस्पिटलला जाण्याच्या अगोदर तुम्ही रिपोर्ट टाकले तर मी 5 मिनिटांमध्ये त्याचा रिप्लाय देतो. कसं होईल, कोणत्या योजनेत होईल, कसे पैसे लागतील, किमान कमीत कमी कोणत्या हॉस्पिटलला होईल, त्या हॉस्पिटलचं नाव देतो. तुम्ही तिथे ऍडमिट व्हायचं. ज्या ठिकाणी तुम्हाला 1 लाख रुपये लागतील कसं 10-20 हजारात होईल, ते मी काम आज संभाजीनगर मध्ये करतो. आणि बाळासाहेब बी बघते, सगळे परमेश्वर बघते. आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने दररोज संभाजीनगरचे मी 8 ते 9 लाख रुपये डेली वाचवतो. आणि माझा अजून एक दुसरा एक प्रश्न आहे. आज मला वेळ आहे थोडा बोलायला म्हणून बोलतो. आज मी मेडिकल प्रिंटवर किमान 3 वर्षापासून झटतोय. तर आज मेडिकल जे प्रिंट आहे, आज आपले मुंडे साहेबांनी चांगलं केलं का मेडिकल सक्ती बंद केली. पहिल्यांदा ज्या हॉस्पिटलला जायचं तिथूनच मेडिकल घ्यायचं, तिथंच काय करायचं काय नाही. म्हणजे ज्या हॉस्पिटलला आपण ऍडमिट झालो तिथं जर 10,000 रुपयाचं मेडिकलचं बिल होतं असेल तर दुसरीकडे ते 2-2.5 हजाराचंच होतं. तर त्याच्यामुळं आपले संभाजीनगरचे 2 कोटी रुपये आता सध्याला जास्त चालले. तर मग महिन्याला आपण 30-2-60 कोटी रुपये जास्त देतो फक्त मेडिकल लाईन मध्ये. तर मग 36 जिल्ह्याचे पैसे किती जाते दररोजचे? हा खूप मोठं गोड बंगाल. याच्यावर मी कमीत कमी 5 वर्षापासून धरतो. तर जर मेडिकल प्रिंट चेंज केलं, आता सलाईनची नळी तिच्यावर 11.5 रुपये प्रिंट आहे खरेदीची, पण 170 रुपये कॅम्प्युटरला त्याच्यावर किंमत आहे, ती 170 ला लागते. आयसीयू मधलं औषध 390 रुपयाला, पण त्याच्यावर 2900 रुपये प्रिंट आहे, ते 2900 ला घ्यावं लागतं. आज कमलनयन बजाज ठिकाणी 11,365 रुपयाला काल 4 इंजेक्शन रुग्णांना सांगितले. ते आज 56,000चे इंजेक्शन मी फक्त 11,000 घेऊन जा. आमचं हर्ष मेडिकल इथे 2800 रुपयाला भेटलं. पण हे कधी थांबायचं? याच्यासाठी मला तरी वाटतं संभाजीनगर मध्ये इतके आज आमदार, खासदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री बसले, ह्या गोष्टीवर जर विचार केला आणि खरोखरच 2 कोटी रुपये आपले आज संभाजीनगरचे दररोजचे वाचते. आपण कर्जमाफी काय काही ठिकाणी एका मिनिटात करू शकतो, पण ते करू शकणार नाही, कारण सगळे मंत्री महोदयाच्या फॅक्टरी आहे मेडिसिनच्या, ते प्रिंट चेंज करू शकत नाही. आपण जर सकाळी चहा घेतली तर 7 रुपयाला मिळते, रात्री लईतले 10 रुपये देऊ शकतो किंवा 15 रुपयाला देऊ शकतो. पण हे यांचं असं काम आहे शॉर्ट बसल्यासारखं, का जर 20 रुपयाला गोळीची ट्रिप येते, त्याचे सगळे बिल आहे माझ्याकडे, आणि ती जर माझ्या सामान्य कुटुंबातील लोकांना जर 250 रुपयाला ती ट्रिप घ्यावं लागत असली तर हे दिवसात चोरी करणारं सरकार आहे. मला याच्याकडे लक्ष द्यायला त्यांचं काम आहे, पण ते देऊ शकत नाही. तर आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 94 23 91 24 24.